आरोग्य हक्क परिषदेत सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या उदासीनतेवर मंथन. सिटो कामगार भवन सातपूर नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या आरोग्य हक्क परिषदेत सरकारी आरोग्य सेवेच्या बेपर्वाई उदासीन वृत्तीवर वैचारिक मंथन करण्यात आले. खाजगीकरण, कंत्राटीकरण यांच्यामुळे सरकारी दवाखान्यांची सध्या दुरावस्था झाली आहे. सरकारी दवाखान्यांची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेने होत आहे. त्यामुळे सरकारने आता आपले दवाखाने आपल्या ताब्यात घेऊन त्यात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे मत आरोग्य अभियानाचे डॉक्टर अभय शुक्ल यांनी व्यक्त केले. जन आरोग्य समिती नाशिक यांच्या वतीने आयोजित आरोग्य हक्क परिषदेत मुंबई महानगरपालिका दरडोई 5,000 रुपये खर्च करते, परंतु नाशिक महानगरपालिका फक्त 500 रुपये खर्च करते, अशी माहिती देताना ते पुढे म्हणाले की नाशिक महानगरपालिकेने किमान 200 कोटी रुपये दरवर्षी खर्च करावे. औषध खरेदीत विलंब, कंत्राटीकरण यामुळे नांदेडसारखे बालमृत्यूचे प्रकार वाढत आहेत. सर्वच जिल्ह्यात अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात आरोग्य सेवेची 32,000 पदे रिक्त असूनही ती भरली जात नाही. ही दयनीय अवस्था आहे. असंघटित तसेच संघटित कामगारांच्याही आरोग्याचा मुद्दा कळीचा आहे. ESIC योजनेतील दवाखाना सुधारणा करण्यासाठी कामगार संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन डॉक्टर अभय शुक्ल यांनी केले. खाजगी दवाखाने चांगले आणि सरकारी हॉस्पिटल वाईट ही मानसिकता जनतेमध्ये हेतुपुरस्सर घडविली जात आहे. याविषयी लोकांना वैचारिक संघर्ष करावा लागेल. नाशिक महानगरपालिकेच्या यावर्षीच्या आरोग्य बजेटमध्ये वाढ करावी, अन्यथा त्यांना येथील जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा कामगार नेते डॉक्टर DL कराड यांनी दिला. महिला आणि बालकांच्या दृष्टीने आरोग्य हा कळीचा मुद्दा असून नाशिककरांना मंजूर असलेल्या महिलांसाठीचे सरकारी स्वतंत्र हॉस्पिटल लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे नाशिक शहरात 10 वर्षानंतरही अस्तित्वात येत नाही. हे ज्वलंत वास्तव आहे. त्यावरही जनआरोग्य समिती कार्य करणार असून या परिषदेपुढे आलेल्या आरोग्याचा जाहीरनाम्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉक्टर DL कराड म्हणाले. आरोग्य हक्क परिषदेत जनआरोग्य समितीचे दीपक जाधव पुणे, मालेगावचे किशोर आहेर, सुरगाणाचे वसंत राठोड तसेच नाशिक शहरातून निर्भय महाराष्ट्र पार्टी, RP सेक्युलर पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आझाद भारत पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून आपले मत मांडले. आरोग्य हक्क परिषदेचे सूत्रसंचालन पुष्पा वावळे, प्रस्तावना ॲडव्होकेट नाझीम काझी तर आभार प्रदर्शन गौतम सोनवणे यांनी केले. आरोग्य हक्क परिषद यशस्वी करण्यासाठी जनआरोग्य समिती नाशिक शहर समन्वयक संतोष जाधव, मुकुंद दीक्षित, वासंती दीक्षित, ॲडव्होकेट कृष्णा शिलावट, प्रभाकर पेंढारे, सविता जाधव, कमल मते, प्रकाश कनोजे, प्रीती ससाने, संगीता कुमावत आदींनी परिश्रम घेतले. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, सातपूर, नाशिक.